सद्भावना, बंधुभाव, प्रेम वृद्धिंगत करण्यासाठीचा हा अत्यंत उदात्त पवित्र असा कार्यक्रम आणि ही अत्यंत पवित्र अशी जागा, असं ठिकाण, जसं आपण म्हणतो श्री क्षेत्र अमुक, ही मस्जिद श्री क्षेत्र आहे, भगवंताच्या स्मरणाची जागा आहे, ही पवित्र ठिकाण. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे सद्भावना प्रिय अशी या देशातील 18 पगड जातीतील हे सगळे बांधव अशा प्रसंगी सद्भावनेवर काही विचार व्यक्त करावायचे आहेत. आणि त्यापूर्वी याच क्षेत्रामध्ये अमूल्य अशी कामगिरी करणाऱ्या विभूतींचा आपण सत्कार केलेला आहे. प्रामुख्यानं आदरणीय सप्तखंजिरी वादक ग्रामगीतेच्या माध्यमाने गावामध्ये एकता, बंधुता निर्माण करण्याकरता अहोरात्र भ्रमण करणारे आपल्या खंजिरीच्या माध्यमातून, तर याच्यासारखं उदात्त दुसरं कार्यच नाही. पैगंबर साहेब एकदा म्हणाले आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून की तुम्हाला सांगू, एक असं महान सत्कार्य, सत्कर्म जे नमाज, रोजा, हज, जकात साऱ्या सत्कृत्यांपेक्षा श्रेष्ठ असावं. सांगू? ते म्हणाले जरूर सांगा, कोणतं आहे ते, आम्ही आवर्जून करू. पैगंबर साहेब म्हणाले ऐका ते काय, समजलं ना, नमाज से भी अफजल, रोजों से भी, उपवासांपेक्षाही श्रेष्ठ, जगात दान धर्मापेक्षाही श्रेष्ठ, हज करण्यापेक्षाही श्रेष्ठ कोणतं काम आहे? पैगंबर साहेब म्हणाले जोडा त्या दोन भावंडांना ज्यांच्यामध्ये वाद आहे, तंट आहे, त्यांच्यात मेळ घालवा, उनमें सद्भावना पैदा करो, जोडो दो भाई. आणि म्हणे खबरदार, दोन भावंडांना जोडण्याऐवजी, तंटा मिटवण्याऐवजी जो त्यांच्यात वाद लावून देत असेल त्याचं हे दुष्कृत्य एवढं नीच आहे की ज्याच्या फलस्वरूप त्याच्या साऱ्या सत्कृत्यांवर पाणी फिरलं जाईल. न उसकी नमाज बचेगी, न रोजा, न हज, न जकात, सब पानी में. क्यों? काम जोड़ने का नहीं, तोड़ने का करना, आग लगाने का. इसलिए मैं बोलता हूँ कि अगर तोड़ने वाले मैसेज आए, नफरत के मैसेज आए, द्वेष के मैसेज आए ना, तो उनको डिलीट कर दो. ये सत्कर्म है, ये नेकी है, ये पुण्य है. और जोड़ने वाले मैसेज आए ना, जैसे आज का कार्यक्रम है, तो इसको बहुत फॉरवर्ड करो, ये सबसे बड़ी नेकी है. ये नहीं, आज धंधा मैसेज आया कि फॉरवर्ड करो, गलत मैसेज फॉरवर्ड मत करो, डिलीट करो. क्यों द्वेष फैला रहे? ये जिंदगी, ये जीवन द्वेष और नफरत और घृणा के लिए नहीं. ऐसे विभूतियों का सत्कार यहाँ किया गया, वो भी इस मस्जिद में. ये बहुत प्यारा मंदिर, बहुत प्यारा सुहाना मंदिर, हम सबको खुशी है. डिपार्टमेंट के साथ जिन्होंने जोड़ने का काम किया,
एक तो ये सरकार है सद्भावना की फील्ड में काम करने वालों, सद्भावनेविषयी आपण ऐकलं. कुराणाची तर भूमिका आहे, या अय्युहन्नास इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा. आवाहन आहे अखिल मानव जातीला. मशिदीमध्ये खरं याच्याकरता बोलवलं ही मशीद या अय्युहन्नास अशी आरोळी देते. ए इंसानो, ओ ह्यूमन बीइंग्स, मानव जातीला आवाहन करते कुराण. मुस्लिमांना नाही. या अय्युहन्नास, इंसान, हिंदू हो, मुस्लिम हो, क्रिश्चियन हो, जैन हो, इंसानों को कह रहा है कुरान. इंसानों का खालिक, मालिक, इंसानों का निर्मित. और क्या आज्ञा दे रहा है लोगांनो? या अय्युहन्नास इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा. आम्ही तुम्हा सर्वांना, समस्त मानव जातीला, गोऱ्यांना, काळ्यांना, अरबांना, अरबेतरांना, हिंदूंना, मुस्लिमांना, शिखांना, जैनांना, बौद्धांना, आदिवासींना, तुम सबको, तुम्हा सर्वांना एकच पुरुष, एकच पुरुष आणि एकाच स्त्रीपासून निर्माण केले. एक ही माँ बाप से हमने तुम सबको पैदा किया है. क्या मतलब हुआ? तुम सब एक माँ बाप की संतान. तुम्ही सर्व एकाच माय बापाची लेकरं आहात. आपल्या सगळ्यांचे पिताश्री आणि सर्वांची मातोश्री जर एकच असतील तर आपण कोण झालो? आणि मला हे सांगितलं पाहिजे महाराज की ज्याला कुराण मान्य आहे तोच मुस्लिम, ज्याला कुराण मान्य नाही तो मुस्लिम. कुराणाचं जर हे म्हणणं असेल की हे हिंदू तुझे भाऊ आहेत, बौद्ध तुझे भाऊ आहेत, जैन तुझे भाऊ आहेत, ख्रिश्चन तुझे भाऊ आहेत, शीख तुझे भाऊ आहेत, गोरे तुझे भाऊ आहेत, कुराण म्हणत असेल आणि या मुसलमानाला, नमाज पढणाऱ्याला जर ते मान्य नसेल तर तो मुसलमान, तर त्याला कुराण मान्य नाही. कुरान पर ईमान शर्त है और अगर कुरान ही के पैगाम को नहीं मान रहा तो फिर ईमान कहाँ? ईमान के लिए, श्रद्धा के लिए अनिवार्य है कि सारे इंसानों को हम अपना भाई समझे, एक माँ बाप की संतान समझे. कुराणाची भूमिका आहे, पैगंबरांची भूमिका आहे. आपल्या समोर संत कबीरांचं म्हणणं ठेवतो. तसं तर हे जेवढे संत आहेत ना, जेवढे संत वारकरी असतील, बाकी सगळ्यांचं म्हणणं हेच आहे. भेदाला कोणी धाराच दिला नाही. माणसा माणसात भेद करणं कोणत्याही संताला मान्य नाही. कबीर म्हणाले कि जाति न पूछो साधु की, पूछ लीजियो ज्ञान. 15 मिनिटं ज्ञान दाखवला झटका तुम्हाला आपल्या भाषेत है ना. काय तारका होता, दाल तारका, असा तारका दिला तुम्हाला, डोके ठिकाणावर आणले. ज्ञान जाति न पूछो साधु की, पूछ लीजियो ज्ञान. मोल करो तलवार का, पडी रहे ज्ञान. ज्ञान, माणूस ज्ञानाने मोठा होतो. म्हणून महाराज म्हणले शिक्षण, आणि कुराण म्हणतो इल्म. कुराणाची सुरुवातच झाली इक़रा शब्दापासून आणि त्याचा अर्थ आहे लर्न, पढो. इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी खलक़. पढो, इक़रा, लर्न. महाराज एक प्राध्यापक आले होते, फुले शाहू आंबेडकरवादी विचारांची, मशीद परिचय कार्यक्रमात, आणि ते म्हणाले की कुराणाने अगोदर मानव जातीला शिका, संघटित व्हा,
आणि संघर्ष करा हा संदेश दिला. बाबासाहेबांनी तो संदेश नंतर दिला. कसं काय लोक सगळे नवीन होते, त्याने पुराणाची ही आहे शिका. आणि आपल्या कार्यक्रमामध्ये ते साताऱ्याचे जे सिने कलावंत होते, काय नाव त्यांचं, किरण माने, त्यांनी ही जाहीर स्टेजवरून एकाला विस्मरण करण्याची पढो लर्न शिका, पढो अपने रब के नाम से, इल्म ज्ञान प्राप्त करणे. पुराण पैगंबरांनी 1500 वर्षांपूर्वी मुलांसह मुलींवरही शिक्षण अनिवार्य मश्क फर्ज करार दिया. जैसे नमाज फर्ज है, रोजा फर्ज है, हज और ज़कात जिनकी आयबत है उन पर फर्ज है, इल्म का हासिल करना फर्ज है. महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पण मुलींची शाळा आली, पण कधी आली? सरस्वतीने काढली, कधी ती नाही, कुठे काढली? सावित्रीबाईंनी काढली का? मग शिक्षणाची देवता कोण, सरस्वती का सावित्री? सावित्रीबाई फुले. आता अलीकडे पुण्यामध्ये आणि 1500 वर्षांपूर्वी मुलींवर शिक्षण अनिवार्य करणारे पैगंबर. किती साम्य फुलेंमध्ये पैगंबरांमध्ये. फुलेंनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी पैगंबर मोहम्मदांवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांचं गुणगान करणारा पोवाडा लिहिला. मानव मोहम्मद जहामत मोहम्मद, कारण त्यांना 1000 किलो बोलायचं होतं आणि मुसलमानांची मदत पाहिजे होती, बरोबर ना? म्हणून लिहिलं का पोवाडा? म्हणून केलं का गुणगान? नाही, पैगंबरांच्या कार्यानं भरवून दिले होते. जी क्रांती पैगंबरांनी घडवली, समतेची, बंधुत्वाची, न्यायाची, नीतीची, समता अशी की निगृह गुलाम कार्यकर्त्यांना अर्बांच्या पोरी द्यायला लागल्या. गुलामाला आणि अरबांना निगृह काळ्या निगृहच्या पोरी करायला लागले. तो शेरच गेला, एक ही सफ में खड़े हो गए महमूद अयाज, न कोई बंदा रहा न कोई बंदा नवा, सारे भेद मिटवले. त्या पोवाड्यामध्ये फुलेंनी म्हटले, बा पैगंबरांचे गुणगान करताना काय केलं पैगंबरांनी? कोणी नाही श्रेष्ठ, कोणी नाही दास, कोणी उच्च नाही, कोणी नाही श्रेष्ठ, कोणी नाही दास, जात प्रमादास होडी बुडी. जाती पातीला बुडापासून फोडून काढलं, मुळासकट फोडून काढलं. बघा, कोणी नाही श्रेष्ठ, कोणी नाही दास, जात प्रमादास होडी बुडी. मोडीला अधर्म आणि मतभेद, अधर्म मोडून टाकला आणि मतभेद संपुष्टात आणले. सर्वात म्हणजे सर्वात अभेद ठाम केला. हे काम केलं पैगंबर. फुले त्यांचं गुणगान करताना म्हणताय, सद्भावना खरं तर बंधूंनो ओरिजिनल आहे. की कबीरांचा संदर्भ देत होतो. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अवलेख महत्वाचा ठरेल. नामदेवी रचिला पाया तुका झालाशी कळस, तुका झालाशी कळस. काय म्हणणार तुकोबाच? अवघी एकाचीच वीण, तेथे कैसे भिन्न भिन्न. सत्यपाल महाराज म्हणते मूड मध्ये आले, अरे योगा हत्तीच्या कारणातून आला का? ओव्हर टाइम घेतला का? म्हणते सगळ्यांच्या डोक्यावर बसला, ओव्हर टाइम घेतला का?
वोट नाही सब सारखं आहे. अवघी एकाची चवीण तेथे त्याची नापली. हा भेद कसला थोतांड आहे, पकवास आहे. कुठं तर म्हटलं भेदा भेद भ्रम अमंगल. साऱ्या संतांचं म्हणणं, पैगंबरांचं म्हणणं, संविधानाचा उल्लेख महत्वाचा नाही. कारण हे आग लावणाऱ्यांना संविधानाची शपथ घेऊन खुर्चीवर बसले, संविधान की कसम खाकर उन्होंने पद ग्रहण किया. और वो संविधान समता और बंधुता की तत्व पर खड़ा है. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शपथ घे. संविधानाची मूळ तत्व आहे समता आणि बंधुता आहे ना. मी भेद करणार नाही, मी विषमता मांडणार नाही, मी द्वेष करणार नाही, समतेने वागेल सर्वांशी आणि बातमी, बंधुभावाने वागेल आणि बातमी, अशी शपथ करा. संविधानाची मूलतत्व. आणि आणखी एक खूप महत्वाचं आहे. माझं म्हणणं आहे आपल्या सगळ्या पाल कंपनीनी हे आपल्या दर कीर्तनातून सांगितलं पाहिजे. काय शाळा कॉलेजेस मध्ये निवड या खुर्चीवर बसलेल्यांनी नाही, 4वी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी रोज प्रतिज्ञा केली, भारत माझा देश आहे आणि सारे हिंदू माझे. अरे चुकलं, सारे हिंदू नाही, सारे मुसलमान, सारे भारतीय माझे. शपथ, प्रतिज्ञा का क्या मतलब है? प्रतिज्ञा कसम, ओठ है, ओठ शपथ है. रोज रोज प्रतिज्ञा केली, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. अरे प्रतिज्ञा दिली, प्रत्यक्ष कृती कधी यायची, आम्हाला कधी प्रॅक्टिकली काय चाललंय समाजामध्ये. संविधानाचं झालं, प्रतिज्ञेचं झालं, पाळली कशी. कुराण त्यांच्या पूर्वी गेलो आपण, बुद्ध पैगंबरांच्या अगोदर आहे ना समतेचा संदेश देणारे. तर हे सगळं. आणि मग याच्या पुढे जर आपण आलो तर आधुनिक जे युग आहे ते विज्ञान युग आहे ना. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे. हे जग जवळ आलं, एकदम जवळ. याला लोक म्हणतात वैज्ञानिक भाषेत जग ग्लोबल विलेज. ग्लोबल विलेज खेड्यात रूपांतरित झालं. विज्ञानाचं काय म्हणतं, आधुनिक विज्ञानाचं. जरा महाराजांकरता टाळ्या वाजवाव्या, समाजाकरता डोळे, आई वडिलांची समाजाकरता डोळे. हे महाराजच्या मंदिर माहिती आहे का, भेदाभेद करतात. डिलिव्हरी जेव्हा झाली माझी तेव्हा म्हणली ती कोण बाई आली होती डिलिव्हरी, मात्र समाजात डिलिव्हरी झाली आणि 2 मिनिटात सत्यपाल हातामध्ये त्यांच्या शब्दाला अरे विज्ञान म्हणतंय राव. एका मुस्लिमाचं ब्लड इमर्जन्सी मध्ये हिंदू रुग्णाला दिलं तर काय म्हणणार, खाजोस होते, रिएक्शन येईल, काय होईल, काय होईल. जीवदान, जीवदान भेटे, जीवदान, जान बची. और इन मुस्लिम को इमरजेंसी में अगर किसी हिंदू भाई का ब्लड दी तो क्या होगा, खुजली आएगी, जान बची. क्या मतलब हो? अच्छा, क्या सिर्फ ब्लड चलता है, सिर्फ खून चलता है और कुछ चलता नहीं? मालूम आपको? ये आगे चलती मरणोत्तर नेत्र, किडनी चालतात, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर चालतं, लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी चालते, डोळे चालतात, लिव्हर ट्रान्सप्लांट चालते, ब्लड ट्रान्सफ्युजन चालते. मूर्खांनो, हे ब्लड, हे रक्त सांगतंय
की तुमच्यामध्ये ब्लड रिलेशन आहे, रक्ताचं नातं आहे, रक्ताचं नातं. तुम्ही बंधू भगिनी आहात, तुम्ही भाऊ भाऊ आहात. हा द्वेष, हा मत्सर ओरिजिनल नाही, ओरिजिनल सद्भावना आहे, ओरिजिनल समता आहे, ओरिजिनल बंधुभाव आहे. द्वेष मत्सर हा नंतर स्वार्थी लोकांनी स्वार्थाकरता निर्माण केलेला आहे, हा ईश्वर निर्मित नाही. द्वेष तो कोणा भेदभाव करणारा नाही, तो विषमतेच्या दृष्टीनं पाहणारा नाही. ही इथल्या चालक लोकांनी स्वतःच्या स्वकीयांच्या हिताकरता निर्माण केली ही विभागणी माणसांमध्ये. ईश्वराच्या जवळ तर आपण सर्व समान, कोणी उच्चार नाही, कोणी विचार नाही. विज्ञानाचाही संदर्भ दिला, आधुनिक विज्ञानाचा. एक प्रसंग मुद्दाम सांगतो माझ्या आयुष्यातला. एक पेशंट क्लास 1 अधिकारी होते मराठा समाजाची. लिव्हर सिरोसिस ऑफ लिव्हर. त्याला उपचारच नाही, एकच उपचार आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट. कुणाचं तरी लिव्हर बसवणं, ऑपरेशन करून. कुणी द्यायला तयार नाही करत. मरणासन्न परिस्थिती, 34-35 वर्षांचं वय, क्लास 1 अधिकारी. काय करणार विचार, वाट पाहतोय. पण जिथं ऑपरेशन होतं ना, अशा भारतातल्या साऱ्या दवाखान्यात नंबर लावून ठेवला होता. योगायोगाने आला नंबर, तर लागला ना नंबर. मुंबईवरून फोन आला रात्रीच्या 12ला की तुम्ही ताबडतोब येणे, तुमच्या ग्रुपचं लिव्हर उपलब्ध झालेलं आहे. साहेब रातच्या 12ला निघाले ॲम्ब्युलन्स, इमर्जन्सी मुंबईला आहे. ऑपरेशन झालं मस्तपैकी. आता ऑन ड्युटी आहे. पण मी समाजाला सांगत असतो, हॉस्पिटल मधून फोन आला, क्लास 1 अधिकारी, ताबडतोब या, तुमच्या ग्रुपचं लिव्हर उपलब्ध झालेलं आहे. साहेब असं नाही म्हणाले त्या डॉक्टरांना फोनवर, लिव्हर तर झाले उपलब्ध, पण ते कोणत्या कुळाचं आहे, कोणत्या जातीचं आहे, कोणत्या धर्माचं आहे, काही नाही, कोण सुटली. आता कुठे गेली जात, आता कुठे गेला, कुठे गेली जात, कुठे गेला. आता ड्युटी आहे. खरं याच्या पुढचा भाग महत्वाचा आहे. त्या हैदराबादचे डॉक्टर जोडपं मुंबईला फिरायला आलो होतो. मिस्टर मिसेस, अपघात झाला मुंबईतच. मिसेस डॉक्टर ब्रेन डेड झाली, मेंदूच बाहेर निघला, अवयव सगळी चालली. डॉक्टरही जखमी झाले, पण तेवढे नाही. दोघे आहे ब्रिज कॅन्टीला. ब्रिज कॅन्टीच्या डॉक्टरांनी सांगितलं त्या मिस्टरला की तुमच्या मिसेसची अशी अशी परिस्थिती आहे, जगायची काय शक्यता, बोला काय करायचं. ते म्हटले माझ्या मिसेसची खूप इच्छा होती महाराजांसाठी का माझे अवयव दान करण्यात यावे. आता जगायची जर शक्यता नसेल तर तिचे अवयव त्वरित करून टाक. कोणाला फुफ्फुस, कोणाला किडनी, 2 किडन्या 2 पेशंटला, कोणाला लिव्हर, कोणाला डोळे. ग्रेट अंधों को दृष्टि, मरने बिस्तर पर पड़े हुए उनको 2 किडनी बोले तो 2 पेशंट, लिवर फिर वो अलग पेशंट, सारे लोग. इससे बड़ा कुरानात है, ज्याने एका व्यक्तीला जीवदान दिलं, जिसने एक इंसान की जान बचाई, उसने सारी मानवजात को जीवदान दिया, सारे इंसानों की जान बचाई. ये हमारी मैडम डॉक्टर ने कितनों की जान बचाई. कितनी बड़ी देवी. तसं दफन करून काय होणार, नाही तर आगली घेऊन काय होणार, राग होणार. त्याच्यापेक्षा जर कोणाला दृष्टी येणार असेल तर काय हरकत आहे, काय हरकत आहे. इससे बडा तुम्हाला सांगायचं होतं, डोळे चालतात, किडनी चालते, मी सांगत होतो ते जोडपं अपूर्ण राहील. हे जोडपं महाराज हैदराबाद वरून आलेलं मुंबईला मुस्लिमाचं.
सिरोसिस ऑफ लिव्हर पेशंट मराठा आणि डॉक्टरेट बाय मिसेस मुस्लिम. लिव्हरचा त्रास जिवंत आहे, आज आणून आहे. काय होतात, काय बकवास, काय भेदाभेद, काय हा द्वेष, काय हा कोरोना. माझे विचार संपवताना फक्त एक गोष्ट सांगितली तुम्हाला. पैगंबरांच्या वाङ्मयामध्ये आहे की वणवा भडकलेला, समजतो ना, वणवा आग भडकीवी, अतिशय नमरूद आणि चिमणी हे चिवत आहे. आपल्या चोचेमध्ये एक एक थेंब पाणी आणून उसा आग में डालली, भडकायची वणव्यावरतात. कोणीतरी आश्चर्यानं त्या चिवताईना म्हटलं, पगले डोकं तर नाही फिरलं, वेळ तर नाही लागलं तुला, अरे काय करतेस, हा एवढा भयंकर वणवा, एक तर तुझा जीव एवढासा आणि त्याच्यात चोची एवढीची आणि त्याच्यात एक थेंब पाणी, अरे काय फरक पडणार आहे. गेली आहेस, मूर्ख आहेस. चिवताई मोठ्या कॉन्फिडन्स न म्हणे, बहुत डेरिंग से, धाडस से बोली, आत्मा आणि अभिमान से बोली. तीर शहाण्या, मला माहिती आहे माझ्या ही थेंब पाण्याला हा वणवा भिजणार नाही. कल जब मैं अपने रब के सामने खड़ी होती, उद्या जेव्हा या वणव्याचा इतिहास लिहिला जाईल तर मूर्खा, माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीतही नाही आणि तमाशा पाहणाऱ्यांच्या यादीतही नाही, आग विझवणाऱ्यांच्या यादीत लिहिलेलं. त्याच्याकरता ही धडपड करते. बस आपण आपलं आत्मपरीक्षण करा, आपण कुठल्या यादीत आहोत, कुठल्या लिस्ट मध्ये आहोत. आग लावणाऱ्यांच्या, तमाशा पाहणाऱ्यांच्या की आग विझवणाऱ्यांच्या. आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, पवित्र ठिकाणी. आपण सर्व आग विझवणाऱ्यांच्या लिस्ट मध्ये आहोत आणि बाहेरही अनेक माणसं आहेत आग विझवणारे. महाराज, आग लावणारे खूप थोडे आहेत, खूप थोडे आहेत. प्रॉब्लेम हा आहे की आग विझावी असं वाटणारी लोक आहेत खूप, पण निष्क्रिय आहेत, करत नाही. के गले में घंटा कौन निष्क्रिय. ही निष्क्रियता सज्जनांची, ऐका खूप महत्वाचं आहे, ही सज्जनांची निष्क्रियता आहे ना, ती आग लावणाऱ्यांपेक्षाही डेंजरस आहे समाजाकरता. ही निष्क्रियता सज्जना. जेव्हा आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मी ते बोललो शिका, नंतर काय संघटित व्हा आणि मग काय संघर्ष करा. तर शिकाविषयी बोललो, संघटित व्हा. बरं झालं आठवलं की मशीद आहे ना, आणि नमाजचं जे स्पष्टीकरण केलं ना त्यांनी, तो एक इमाम असतो पुढं आणि माग एकदम शिस्तबद्ध, खांद्याला खांदा लावून, पायाला पाय लावून उभे असतात सगळे शिस्तबद्ध. संघटन आहे हे, कार्यकर्त्यांचं संघटन आहे नमाज म्हणजे. आणि ही नमाज सांगते की जे तुम्ही शिकलात ना तर समता, बंधुता, न्याय, नीती, आता जा बाहेर आणि बाहेर समता प्रस्थापित करा. बंधुतेचा संदेश द्या, बंधुत्वाचा, न्यायाचा, नीतीचा संदेश द्या. ये जमात जो बनती है ना, ये सिर्फ नमाज के लिए नहीं बनती, ये अदल और इंसाफ को कायम करने के लिए बनती, भाईचारे को कायम करने के लिए बनती. तो ये जमात है, संघटन. आणि संघटन फक्त मुस्लिमांचं नको. हे आज तुम्ही जे काम केलं, महाराजांनी तुमचं कौतुक केलं, सर्वांच्या वतीनं संयोजकांचं कौतुक करतो. सर्व धर्मीय लोक इथं आहेत आणि सर्व धर्मीयांचं संघटन पाहिजे, एका जातीवाल्यांचं नाही. कधीच बरोबर नाही, एकट्याच आहे संघटन. आणि तिसरं काय, संघर्ष करा. संघर्ष. ते प्राध्यापक
काय म्हटले माहितीये सगळे त्यांचं नाव संघर्ष शब्द बाबासाहेबांनी पुराणातून घेतला. पुराणातून नाही संघर्ष म्हणजे जिहाद म्हणजे काय जिद्दोजहद प्रयत्नांची पराकाष्ठा अन्यायाविरुद्ध संघर्ष इसी का नाम जिहाद. आपण सांगू शकलो नाही तर बांधवांना जिहाद कशाचं नाव. आणि जसं महाराज म्हटले ना बदरे बाण तलवार तो कुछ भी नाही तसं जिहादचं पण झालेलं आहे. जिहाद म्हणजे अन्यायाविरुद्ध संघर्ष पण नाही. तुकोबा जिहादी होते अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारी होते. जिहाद जिद्दोजहद प्रयत्नांची पराकाष्ठा त्याचं नाव जिहाद आहे. हे माहित नाही स्ट्रगल आहे संघर्ष समते करता बंधुत्व करता न्याय करता नीती करता केलेल्या हर प्रयत्नाचं नाव हे संघर्ष आहे. हे जिहाद आहे. तर शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर मी शेवटी या वडव्याचं उदाहरण दिलं. वडव्याचं या करता की आपण आपलं आत्मपरीक्षण करावं आपण कुठल्या लिस्ट मध्ये आहोत. आणि शेवटी विचार संपवताना हे ध्यानात ठेवा. पुराणाचं तर म्हणणं आहे कुल्लू नफ्सिन जाइकातुल मौत. हर जानदार को हर इंसान को मौत का जायका चलता है. मृत्यूला सामोरं जायचं. तुकोबांचं म्हणणं आहे नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य का तो काळ सावधान. मृत्यूवर काय दगडावरची रेग आहे. तुझी इच्छा असो की नसो काही फरक पडणार नाही. तुला विसर मृत्यूला म्हणून का तो विसरेल का तुला. मृत्यूवर आहे गाठ शेवटी त्याच्याशी आहे. आणि एक महत्वाचा संदेश द्यायचा आहे मला की आग लावणाऱ्यांचा माणसं तोडणाऱ्यांचा विषमतेनं द्वेषानं जगणाऱ्यांचा आणि आग विझवणाऱ्यांचा प्रेमानं समतेनं बंधुत्वानं न्यायानं नीतीनं जगणाऱ्यांचा रिझल्ट एकसारखा लागणार नाही. वेगवेगळा असेल. तो सारखा कधी शक्यच नाही. रुग्णांना लुबाडणाऱ्या डॉक्टरांचा त्यांनाही जायचे आणि रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर धर्मपाल जायचे तर सर्वांना. दोघांचा रिझल्ट सारखा लागेल का. तुम्हाला माझ्या भाषेत नाही कबीरांच्या भाषेत सांगतो. कारण कबीर आहेत ना बाबासाहेब सुद्धा त्यांना गुरु मानतात. कबीर तुकोबांच्या गाथेत कबीरांचा उल्लेख आहे. कबीर मोमीन लतीफ मुसलमान वर्णाभिमाने पूर्ण पावन झाला. त्या ऐसे सांगू न मजपाशी तुकोबांचा अभंग आहे. वेगळा नाही ते कबीर म्हणताय. बाबासाहेब यांना गुरु मानताय. बीज होय बबूल की आम कहां से पाय. पडतं का कोणी आहे ज्याला पडत नाही. बी बागडीचं पेरलं हापूस आंब्याची फळं लागतील का. आणि एखादा म्हणत असतील लागू शकते तर स्क्रू ढिले झाले त्याला पाठवावं लागेल हॉस्पिटल लागते. अरे बीज गोळे बबूल की आम कहां से पाय. तुकोबांचं काय म्हणणं आहे पेरी कडू जिरे मागे अमृत फळे. पेरणी कडू जिऱ्याची पेरता कडू जिरे आणि अपेक्षा मागे अमृत फळे. IAS अधिकारी आहे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट MS आहे MS सर्जन. बाप MD पेडियाट्रिक बालरोग तज्ञ महाराष्ट्रातली घटना आहे. आणि पोराला MS बनवलं सर्जन जनरल सर्जन. पोरीला गायनेकोलॉजिस्ट बनवलं MS गायनेकोलॉजी. आणि म्हातारपणी आबा जो बालरोग तज्ञ होता 15 वर्ष वृद्धाश्रमात राहिला. 15 वर्ष वृद्धाश्रमात तिथंच एक्सपायर झाला.
या वृद्धाश्रमवाल्यांनी कळवलं डॉक्टरांना, मुलगा डॉक्टर, मुलीला असं असं घडलंय. त्यांनी काय म्हणावं, तुम्ही विधी करून घ्या, आम्ही काय तुमच्यावर आक्षेप घेणार. हे शिक्षण. अरे फुलेंनी ज्या शिक्षणाचा आग्रह धरला ते हे शिक्षण नाही. याला बाबाची ओळख नाही, आईची ओळख नाही. काय करायचं त्या MS डिग्रीला? माफ करा, माझ्या शब्दात सांगतो, अशा डिग्रीवर 1 नाही 2 नाही 10 डबे असले. काय अर्थ नाही त्या डिग्रीला, जिथे आई बाबांची ओळख नसते. परवाच तर लाईव्ह मुलाखत घेतली एका प्राचार्यांची, जुन्नर तालुक्यातल्या, खूप व्हायरल झालेली. प्राचार्य 70च्या पुढे गेलेले, पॅरालिसिस झालेला अर्धांगवायूचा, आणि पोरं डॉक्टर बनवले. एकटा मरणासन नाही, तू अर्धांगवायूला गेलेला जागेवर पडून त्याची मुलाखत घेतली पत्रकार. ऐका त्या म्हाताऱ्या प्राध्यापकांचे काय म्हणणं आहे. हे शिक्षण. आपला विषय होता पेरी कडू जिरे मागे अमृत पडे. आता कडू जिऱ्याची पेर म्हणजे ती समजलं ना का, अजून सांगायची गरज आहे ना. हे आई बाबांना वृद्धाश्रमात पाठवून ये है बीज बोए बबूल की, हे आहे पेरी कडू जिरे. आणि तुकोबांचं म्हणणं आहे पेरी कडू जिरे मागे अमृत फळे, अडके वृक्षा केळी कैसे येतील. रुईच्या झाडाला केळी कसे काय येतील का? नाही येणार. पैगंबरांचं म्हणणं आहे ये दुनिया आखिरत की खेती है. मृत्यूच्या अलीकडचं जीवन शेती आहे, मृत्यू पलीकडच्या जीवनाची. इथं स्वातंत्र्य आहे पेरण्याचं, इथं स्वातंत्र्य आहे आचार विचारांचं, इथं स्वातंत्र्य आहे माणसं जोडणाऱ्या कार्यक्रमांचं नियोजन करण्याचं, आणि इथं स्वातंत्र्य आहे आग लावणाऱ्या कार्यक्रमांचं नियोजन करायचं. याद राख, ऍट एनी कॉस्ट आडवा पडणारा शेत ते टाळणार नाही. ती निरोप घ्यावाच लागेल या जगात. दुनिया एग्जाम हॉल आहे. काय सुंदर म्हटलेलं आहे. ये दुनिया एग्जाम हॉल आहे, and you have only one attempt. एकच अटेम्प्ट आहे. वो पास व्हायचं तर पास होण्याचं, नापास व्हा ही परीक्षा. पास कसा होशील? कडू जिरे पेरून, बाबडीचं बी पेरून नाही, आग लावायचं काम करून नाही, टेबला घालून घेऊन नाही, डिलिव्हरी नॉर्मल होत असताना सीझर करून पास कसा होत? कळतं सगळ्यांना. परवा एका प्राध्यापकांनी सुंदर टाकलं होतं की प्रश्न 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 मार्गदर्शनाचा नाहीच मुळी. प्राध्यापकाचं म्हणतो सारा गोचा मार्गक्रमणाचा आहे. मी म्हटलं 100 बात की एक बात, 100 बात की. कळतं सगळ्यांना पण वळत नाही. आता बाबडीचं मी पेरल्यावर पीक कशाचं येईल कोणाला कळत नाही, शेवट्या कोणाला नाही कळत. तरी लोक बाबडीचं मीच पेरून राहिले. आग लावल्यावर परिणाम काय होईल सगळ्यांना माहिती, तरी तेच काम करून राहिले. तर जैसी करणी वैसी भरणी हा तुकोबांचा, कबीरांचा, पैगंबरांचा, पुराणाचा संदेश आहे. तुकोबा तर हात जोडून सांगतायत का आता तरी पुढे हाची उपदेश. बाबांनो आता तरी ऐका, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, सगळ्यांच्या पाया, सगळ्यांच्या. साधू संत कोण्या समाजाचे नसतात. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देहकष्टविधी, परोपकारी आहे ना. पैगंबर मुस्लिमांचे नाही. वमा अर्सलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन, सारे आलमीन के लिए रहमत. तर हे हा संदेश जो आहे सर्वांकरता जोडणारा. आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा,
सकाळच्या पाया माझे दंडवत, आबोलाचे चित्त शुद्ध करा. इथून निसमतेचे विचार काढा, घृणेचे विचार काढा, अन्याय अनितीचे विचार काढा. इथे समता, बंधुता, न्याय, नीती, प्रेम, बंधुभावाची, सद्भावनेची विचार करा. माझे विचार संपवताना प्रार्थना करतो या मशिदीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भाषेत दुआ करे. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची असावी, देवरची असावी. मला बोलावलं, विचार मांडायची संधी दिली आपण सर्वांनी, ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांची मनपूर्वक आभार, धन्यवाद. अस्सलामु अलैकुम.